नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे MPSC ॲस्पिरंट या यूट्यूब चॅनलला. आज आपण महाराष्ट्र गट क संयुक्त पूर्व परीक्षा 2024 जी 1 जूनला झालेली आहे. ती 1 जूनला जी एक्झाम झाली त्याच्याशी संभाव्य जो कटाप असतो, जो संभाव्य कटाप आहे तो आपण ह्याच्यामध्ये पाहणार आहोत. कालच आपली आन्सर की आलेली आहे, त्याच्यामध्ये सगळ्यांना मार्क्स समजले असतील, किती मार्क्स आले वगैरे त्याच्यानुसार. आणि पेपर हार्ड होता असे सर्व विद्यार्थी म्हणतात. त्याच्यानुसार आपण एक कटाप सांगणार आहोत, जो की कटाप हा संभाव्य कटाप असणार आहे, जो बरोबर जो कटाप लागू शकतो त्याच्या आसपास हा कटाप असू शकतो. तर चला तर सुरुवात करूया. आणि जर तुम्ही आतापर्यंत माझा टेलिग्राम चॅनल जॉईन केला नसेल तर जॉईन करा. ॲस्पिरंट कट्टा 1 ह्या नावाने आपला टेलिग्राम चॅनल आहे, तो तुम्ही जॉईन करा. यामध्ये ग्रुप ब आणि 2024 आणि ग्रुप क 2024 पेपरची आपण याच्यामध्ये तुलना केलेली आहे. ह्याच्यामध्ये पेपर जर बघितला तर इतिहास जो विषय होता तो दोन्ही पेपरला आपल्याला सोपा होता, हे आपल्याला पाहायला भेटेल. नंतर भूगोल विषय आहे जो की दोन्ही पेपरला आपल्याला सोपा होता, हे आपल्याला पाहायला भेटेल. नंतर भारतीय राज्यघटना जी होती ते दोन्ही पेपरला जास्तीत जास्त मार्क विद्यार्थ्यांनी इथे घेतलेले आहेत. नंतर अर्थशास्त्रामध्ये सुद्धा भरपूर विद्यार्थ्यांनी चांगले मार्क घेतलेले आहेत. परंतु ह्याच्यामध्ये ग्रुप बी जे होतं ते सोपं होतं आणि ग्रुप सी होतं ते मध्यम लेवलचा अर्थशास्त्राचा पेपर होता. नंतर विज्ञान जर बघितलं तर दोन्ही पेपरला मध्यम लेवलला विज्ञान असतं सगळ्यांसाठीच. नंतर चालू घडामोडी जर बघितल्या तर ग्रुप बी जे आहे तर ग्रुप बीमध्ये अवघड चालू घडामोडी होत्या. भरपूर विद्यार्थ्यांना 4 ते 5 जास्तीत जास्त 7 मार्कापर्यंत मार्क्स आलेले आहेत. परंतु आता जे चालू घडामोडी होत्या त्याच्यामध्ये भरपूर विद्यार्थ्यांना 9च्या आसपास मार्क आलेले आहेत, 9-10 मार्क आलेले आहेत. त्याच्यामुळे हे सध्या आपल्याला सोपं पाहायला भेटू शकतं. इथं अवघड झालेलं आहे परंतु इथं आपल्याला सोपं आहे. आपल्याला चालू घडामोडी ह्या सोप्या होत्या, लक्षात ठेवा. नंतर गणित बुद्धिमत्ता जर बघितलं ग्रुप बी मध्ये भरपूर विद्यार्थ्यांनी 16 ते 18पर्यंत मार्क्स घेतलेले आहेत, भरपूर विद्यार्थ्यांनी. परंतु ह्यावेळेस तेवढे मार्क्स भरपूर विद्यार्थ्यांना आलेले नाहीत. अवघड मॅथमॅटिक्स होतं, लेंदी मॅथमॅटिक्स होतं, त्याच्यामुळे भरपूर विद्यार्थ्यांना इथे मार्क्स आलेले नाहीत, हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे कटापवर सुद्धा ह्याचा इफेक्ट आपल्याला पडलेला पाहू शकतो. नंतर आहे जागेचे प्रमाण ग्रुप ब आणि ग्रुप सी. ह्याच्यामध्ये जर आपण जागेचं प्रमाण जर बघितलं तर ग्रुप बीला जागा होत्या 480 जागा होत्या टोटल. त्याच्यामध्ये ग्रुप कला सध्या 2024ला 1473 जागा आहेत. म्हणजेच जर विद्यार्थ्यांची संख्या जर बघितली, ह्याला जर आपण 16ने गुणलं तर 7680 एवढे विद्यार्थी आपल्याला मेन्सला घेतलेले पाहायला भेटतात. आणि ग्रुप क मध्ये जर बघितलं 1473 जागेसाठी 16चा जर रेशो घेतला तर 23,568 एवढे मुलं आपल्याला मेन्सला घ्यायचे आहेत. त्याच्यामुळे ह्यानुसार हा कटाप लागणार आहे. जो मागच्या वेळी जो कटाप लागला त्याच्यापेक्षा हा कटाप नक्कीच कमी असणार आहे, हे लक्षात ठेवा. तर चला तर आपण आता महत्त्वाचं म्हणजे कटाप पाहणार आहोत किती आहे. ह्याच्यामध्ये ग्रुप ब 2024चा रिझल्ट आणि ग्रुप क संभाव्य कटाप किती असू शकतो हे आपण पाहणार आहोत. आता जर ओपनचं जर बघितलं, जनरलचं 62 पॉईंट आपल्याला 50 जेवढा कटाप लागलेला बघितला. फिमेलचा 59.25 लागला. परंतु ग्रुप क जे आहे म्हणजे ग्रुप सीला मेलचा कटाप 53 ते 55 लागू शकतो आणि फिमेलचा कटाप हा 49 ते 51 एवढा लागू शकतो. नंतर SCचा कटाप जर बघितला, जनरलचा 61.50 लागला होता आणि फिमेलचा 58.25 लागला होता. तोच कटाप जर ग्रुप कला बघितला, तर 51 ते 53च्या आसपास लागू शकतो आणि फिमेलचा कटाप 48 ते 50च्या दरम्यान लागू शकतो. नंतर STचा कटाप जर बघितला, त्याच्यामध्ये जनरलचा कटाप जे मेलचा कटाप होता 56.50 होता, फिमेलचा 52.50 एवढा आपल्याला पाहायला भेटतो. तोच ST मध्ये जर बघितला जर ग्रुप कला तर 45 ते 48 एवढा मेलचा कटाप लागेल. फिमेलचा कटाप हा 40 ते 42च्या दरम्यान लागू शकतो. नंतर DTA, NTD आणि NTC हे जे आहेत ह्या तिन्हींचे मिळून जर कटाप बघितला तर मागच्या वेळेस 62.50 मेलसाठी होता आणि फिमेलसाठी आपल्याला 59.25 लागला होता. त्याच्यानुसार जर बघितलं
तर ह्यावेळेस म्हणजे ग्रुप क ला 53 ते 55 एवढा दरम्यान कटाप लागेल, तर फिमेलचा कटाप 49 ते 51च्या दरम्यान आपल्याला लागलेला पाहायला भेटू शकतो. नंतर ग्रुप बी जर बघितलं म्हणजे NTD बीचं जर कटाप बघितला ग्रुप बी मध्ये, तर जनरलचा 61.75 होता आणि फिमेलचा 57.50 होता. तोच ग्रुप सी मध्ये जर बघितला कटाप आता, तर ग्रुप बीचा NTBचा तो 51 to 53च्या दरम्यान राहू शकतो मेलचा, आणि फिमेलचा 47 ते 49च्या दरम्यान हा कटाप राहू शकतो. नंतर OBCचा कटाप बघितला, ओबीसीचा कटाप जर बघितला 53 ते 55च्या दरम्यान मेलचा राहील, फिमेलचा 49 ते 51च्या दरम्यान फिमेलचा कटाप राहू शकतो. नंतर या EWS बघितला, EWSचा कटाप आपल्याला मागच्या वेळेस बघितलं 57.75 लागला होता मेलसाठी, फिमेलसाठी 54.75 एवढा लागलेला बघितला. तोच कटाप आता ग्रुप क मध्ये 48 ते 51च्या दरम्यान राहील, आणि महिलांचा कटाप हा 44 ते 47च्या दरम्यान आपल्याला राहिलेला पाहायला भेटू शकतो. नंतर SCBCचा जर कटाप बघितला, तो कटाप जर मागच्या वेळेस बघितला तर 62.50 होता मेलचा, फिमेलचा कटाप हा 59.25 होता. तोच आता ग्रुप क साठी 53 ते 55 मेलचा असू शकतो, आणि फिमेलचा कटाप 49 ते 51 ह्याच्या दरम्यान असू शकतो, हे लक्षात ठेवा. आणि हे कटाप संभाव्य आहेत, ह्याच्यानुसार कटाप लागू शकतो, ह्याच्या कमी सुद्धा लागू शकतो, परंतु ह्याच्यावर कटाप जाणार नाही, हे लक्षात ठेवा. ह्याच्यावर कसलाही कटाप जाणार नाही, कारण 55च्या वर कोणताच कटाप जाणार नाही, कारण 55च्या आतमध्ये सगळे कटाप राहू शकतात. आणि स्पोर्टचा कटाप जर बघितला 20 ते 25च्या दरम्यान लागू शकतो, हे लक्षात ठेवा. आणि हे जे कटाप आहेत हे संभाव्य कटाप आहेत, ह्याच्यावर कधीही कटाप जाणार नाही, ह्याच्या आतमध्येच कटाप राहणार, हे वाक्य तुम्ही लक्षात ठेवा. कटाप जाऊ शकत नाही, हे लक्षात ठेवा. जर हा व्हिडिओ तुम्हाला चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद.